नमस्कार, मी राजश्री. कसे आहात तुम्ही सर्व? तर सर्वांना गुड मॉर्निंग. सर्व काम वगैरे आवरलं आहे आणि तुम्हाला वाटत असेल आज का बरं एवढी नटली तर मी मस्त अशी एक रेसिपी बनवते आज आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. तर रात्री आम्ही छान अशी पावभाजी केली होती. तर थोडेसे पाव वगैरे उरले तर म्हटलं चला आज पावाचीच रेसिपी करते. तर मी आमची इथे डाळिंब पण आहे तर म्हटलं चला छान अशी दाबिली बनवते मी आज. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर आता ना डाळिंब आणायची आहे. आमच्या इथे डाळिंबाचा बाग आहे तर चला मी आता डाळिंबाच्या बागेत जाऊन डाळिंब घेऊन येते. तुम्ही पण चला माझ्यासोबत. बघा बाहेरचं वातावरण आज खूप आभाट वगैरे आलं आहे कारण की पाऊस वगैरे येतो की काय माहिती. तर चला आता मी चालली डाळिंब घ्यायला. च्या घरापाशीच त्या साईडलाच डाळिंबाचा बाग आहे तर खूप जवळ आहे त्याच्यामुळे मी इतक्यात जाते आणि इतक्यात डाळिंब तोडून आणते. चला बघा छान डाळिंबाचं बाग आहे आणि डाळिंब पण खूप लागले. तर आता एखादं छान असं डाळिंब तोडते मी मोठं. हे बघा तोडले मी एक आणि अजून एक तोडते. ते पण छान ही एक तोडते. चला बागेतून मी दोन दोन डाळिंब तोडून आता घरी चालले. तर सिया घरी आहे. तिला दाखवले होती सारखी मागेल की मला खायचं आहे त्यामुळे तिला कळू नाही द्यावं लागायचं की मी डाळिंब तोडून आणले. तर मी हे सोलून घेते. कशी इथं मोबाईल बघते. का गं मोबाईल कोणी दिला तुला? मोबाईल कोणी दिला? कोणी दिला? हे बघा मी तर बोलले होते तुम्हाला सियाने जर डाळिंब बघितलं तर ती लगेच येईल जेव्हा लगेच आली वर हे म्हणते मला. कोणाला डाळिंब खायचे बाबा? कोणाला डाळिंब खायचे? सुरडा ग मला खायचं नाही. मला काय बनवायचंय? रेसिपी दाबेलीची ना. दाबेलीची रेसिपी बनवायची ना. आपण थोडं कापून देते तुला थोडंसं मस्त बेकार. तर चला आता डाळिंब मला सिया पण सोलू लागणार आहे. आम्ही दोघी मिळून आता डाळिंब सोलून घेतो. हे बघा मस्त लाल लाल निघालंय. कसं निघालंय सिया? लाल लाल. मला सोलू लागा. डाळिंब कसं लागतं खायला? छान आहे. तुला आवडतं बाळा? हो. बापरे सगळे बी सांडले ना बाबा. चला आता डाळिंब सोलून घेतो आम्ही. सिया सोलणं कमी आणि खाणं जास्त काम चालू तिचं. हो ना. दाखव काय कशी खाती दाखव बरं त्यांना. तर चला मी इथे बटाटे पण उकडून घेतले. आता ते पण त्याची साल वगैरे काढून बारीक करून ठेवते. सिया तर चालू इकडे डाळिंब खायचं काम. दाखव का डाळिंब खाती तू? मला बोलती मीठ टाकून दे. मीठ तर चला बटाटे वगैरे पण सोलून झाले. मी ना ते बारीक करून ठेवते म्हणजे रेसिपीला. बटाटे वगैरे बारीक करून ठेवते आणि इथे मी शेंगदाणे पण घेतले. त्याला पण आता मस्त असे गरम करून गरम चाट मसाला टाकून आणि थोडंसं मीठ टाकून छान असं बनवून घेते. त्यानंतर मी इथे गॅसवरती एक कढाई ठेवली आणि थोडंसं तेल टाकून घेतलं. त्यामध्ये जिरं, हिंग, मोहरी छान अशी फोडणी वगैरे दिली आणि त्यानंतर मी याच्यामध्ये हळद, दाबेली मसाला आणि लाल मिरची पावडर टाकली. त्यानंतर इथे मी जे बटाटे बारीक केलेले होते ते सर्व टाकून घेतले आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलं आणि इथे मी इमली चटणीचं पाणी घेतलं होतं ते पण त्यामध्ये थोडंसं घालून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. त्यामुळे चटणी थोडीशी छान होते आणि चवीला पण चांगली लागते. तर इथे मी ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि छान अशी सेट करून घेतली.
त्यानंतर मी ते सर्व साहित्य तयार करून ठेवलेलं होतं, जे पण दाबेलीसाठी लागणार होतं ते. कांदा पण चिरून ठेवलेला होता. तर आता मी ह्या चटणीवरती छान असा कांदा वगैरे टाकून घेते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण चिरलेली होती, ती पण छान अशी टाकून घेते. त्यानंतर मेन इंग्रेडियंट्स म्हणजे त्यामध्ये डाळिंब तर पाहिजेच असतं. तर मग मी इथे छान असं त्या चटणीवरती थोडंसं असं डाळिंब वगैरे टाकून घेते. आणि मी इथे शेंगदाणे तयार केलेले होते ते पण टाकून घेतले. आणि त्यानंतर इथे छान अशी शेव वरून टाकली. किती छान वाटतंय बघा. त्यानंतर मी इथे एक पाव कापून घेतला. त्या दोन्ही बाजूनी दोन्ही साईडनी पावाच्या छान अशी इमलीची चटणी लावून घेतली आणि छान असं दाबेली मसाला ते पावामध्ये भरून घेते आता. असे जेवढे मला पाहिजे तेवढे मी पाव भरून घेतले सेम तसेच. आणि त्यानंतर मी इथे गॅसवरती तवा ठेवून तवा छान असा गरम होऊ दिला आणि त्यावरती बटर टाकून सर्व पाव त्याच्यावरती ठेवून घेतले आणि दोन्ही बाजूनी आलटून पलटून छान असे फ्राय करून घेतले. तर हे बघा आपली दाबेली किती छान अशी तयार होते आता. छान अशी फ्राय करून झाले आणि त्यानंतर आता मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि हे बघा किती छान अशी दाबेली बनवून तयार आहे. बघा मस्त अशी दाबेली बनवून तयार आहे माझी. तर आता बाकीच्यांना पण देते खायला आणि सिया पण आहे, सियाला पण देते खायला. खूप छान अशी दाबेली बनवली आणि माझा शॉर्ट व्हिडिओ पण बनवून झाला आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट नक्की करा. चलो बाय.